नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न शिकायचं आहे. कटोरी ब्लाऊज आपण फोर्टक ब्लाऊजचं पॅटर्न आपलं शिकून झालं आहे. पॅटर्न शिकून झाल्यानंतर आपण ब्लाऊज कटिंग करून शिवूनही रेडी झाला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं ब्लाऊज शिकायचं आहे मैत्रिणी, ते कटोरी ब्लाऊज. तर त्याला मी तुम्हाला आता पॅटर्न कसा टाकायचा ते समजावते. तर कटोरी ब्लाऊजसाठी आपण जे माप घेतले ते माप मी अगोदर तुम्हाला सांगते. ते माप पुढील प्रमाणे. तर मैत्रिणींनो, आपण आजच्या ब्लाऊजसाठी जे माप घेतले ते बघा. पूर्ण उंची 15 आहे, फिट छाती 40 आहे, कमर 36, पुढचा गळा 7, मागचा गळा 10.5, बाही उंची जी आहे ती आहे 6.5 आणि दंडघेर आहे 13. तर या मापाचं पॅटर्न आता आपण टाकतोय. हे बघा मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणेच आपण पेपर घेतला आहे आणि तो जो पेपर आहे हे बघा, घडी करून घेतला आहे मी. आणि बंद बाजू डबल घडी केल्यानंतर पेपर फोल्ड केल्यानंतर बंद बाजू ही आपल्या समोर ठेवायची. त्यामुळे आपल्याला पेपर पॅटर्न टाकायला सोपं जाईल. आता बंद बाजूला आपण पूर्ण उंची मोजून घ्यायची, जी की आपली 15 आहे. तर चला उंची मोजून घ्या. 15 इंच उंची मोजल्यानंतर मैत्रिणींनो, जसं आपण मागच्या ब्लाऊजमध्ये टाकलं सेम त्याच पद्धतीने 2.25 इंच वरती आपल्याला आडवा गळा मोजायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो गळा टाकून घ्यायचा आहे. बघा, याच पद्धतीने तिरका जिथे 2.25 आला आहे तिथून पुढे 7 इंच मोजायचं. आणि हा जो चौकोन आहे तो तयार करून घ्यायचा. वर 2.25 आणि खाली 2.5 इंच माप टाकून हा जो चौकोन आहे मैत्रिणींनो तो पूर्ण करून घ्या. हे बघा मैत्रिणींनो, हा गळा आपण तयार केलाय, गोलवा देऊन घेतलाय त्याला. हा आकार झाल्यानंतर इथे 3 इंच हे शोल्डर मोजून घ्यायचंय. शोल्डर मोजून झाल्यानंतर जिथे 3 आपलं संपतं तिथून पुढे 5.5 इंचाची ही मुंड्याची लाईन मारायची. हे बघा, 5.5 इंच. आणि तिथून पुढे आपल्याला ब्लाऊजची जी घडी आहे ती घडी टाकायची. आता आपल्या ब्लाऊजची जी घडी आहे त्याचं काखेतील माप आलं आहे. आपण आजही ब्लाऊजवरनंच माप घेतलं आहे. त्याचं जे काखेतील माप आहे ते 22 आहे. तर आपण 11 इंच माप हे घेतोय. हे बघा मैत्रिणी, आपण हे 11 इंच माप जे आहे ते घेतोय. मार्क करून घ्या आणि पट्टीने लाईन मारून घ्यायची. मैत्रिणींनो, इथे जे 11 इंच घेतले, आपली उंची जिथे संपते तिथेही 11 इंचच माप येणार आहे. आणि हा जो चौकोन आहे तो पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता हे इथपर्यंतचे जे माप आहे मैत्रिणींनो, हे आपण शिकलेलंच माप आहे. सेम टू सेम आपण जो बॅक ब्लाऊज पाठीमागचा ब्लाऊज जो टाकला त्याप्रमाणेच आहे. आता इथे मोंढा आकार देऊन घ्या. मोंढा आकार देताना पाऊण आणि 1.5 इंचावरती 2 मोंढा आकार द्यायचा, एक आतला आणि एक बाहेरचा. हे बघा मैत्रिणींनो, हा पाऊण इंचावरचा मोंढा आकार आहे आणि हा 1.5 इंच आहे. अशा प्रकारे दोन्ही मोंढा आकार आपले देऊन झालेत. आणि हा आपला, हे बघा मैत्रिणींनो, आता इथे खालच्या बाजूने 2.5 इंच माप जे आहे हे बघा, ते माप मी मोजून सरळ लाईन ड्रॉ केली. इथे आपल्याला ब्रापट्टी तयार करायची. ही आपली ब्रापट्टी. मागचा जे आपला फोर्टक्स ब्लाऊज आहे त्यामध्ये आपण 1.5 इंचाची ब्रापट्टी कट केली. आणि यात आपल्याला मैत्रिणींनो 2.5 इंचाची ब्रापट्टी करायची. 2.5 इंच. कुणी याला ब्रापट्टी म्हणू शकतं, कुणी याला योगपट्टी म्हणू शकतं. आता ही झाली आपली योगपट्टी. आता योगपट्टीचा आपल्याला फ्रंटचा जो आकार आहे उतरता आकार तो देण्यासाठी 2.5 इंचाच्या वरती आपल्याला 1 इंच मोजून घ्यायचं. इथे 1 इंच माप आणि ते माप मोजल्यानंतर इथे असा उतरता आकार द्यायचा आहे हा 1 इंचाचा. ज्या पद्धतीने आपल्याला बॅक ब्लाऊजला आपण माप दिलं होतं त्याच पद्धतीने हा आकार आपण जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. हे बघा मैत्रिणींनो, इथपर्यंतचा आपला पूर्ण पॅटर्न हा कटोरी ब्लाऊजचा आता रेडी आहे. हे बघा, मी परत एकदा तुम्हाला रिपीट सांगते. अगोदर आपण पूर्ण उंची मोजली. पूर्ण उंची आपण 15 इंच घेतली.
15 इंच उंची घेतल्यानंतर तिथून पुढे आपण गळ्याचा आकार दिला, वरती 2.25 इंच गळा, तिथून पुढे आपण 7 इंच तिरकं मार्किंग करून तिथे 2.5 इंच माप घेतला आणि गळ्याचा चौकोन पूर्ण करून हा गोलाकार देऊन पुढचा गळा कंप्लीट केला. त्यानंतर आपण 3 इंच शोल्डर मोजून घेतले, तिथून पुढे 5.5 इंच उंचीचा मोंढाचा माप घेतले आणि तिथून पुढे आपण ब्लाऊजची जी घडी आहे ती 11 इंचाची ती मोजून घेतली. 11 इंच घडी घेतल्यानंतर ब्लाऊजच्या एंडिंगला जिथे आपण ब्लाऊजच्या शेवटी आपण 11 इंच माप मोजून घ्यायचं आहे आणि हा चौकोन कंप्लीट करून घेतला आहे. तिथून पुढे आपण 1.5 इंच आणि 1.25 इंच आकारावरती 2 मोंढा आकार दिले. ते मोंढा आकार दिल्यानंतर खाली 2.5 इंचाची ब्रापट्टी सरळ लाईन मारून घ्यायची, त्याच्यावरती 1 इंच जाऊन हा उतरता आकार देऊन ही ब्रापट्टी तुमची रेडी झाली. इथपर्यंत आपला पॅटर्न तयार आहे. इथून पुढे आता यात फक्त आपल्याला कटोरी टाकायची. तो आकार कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला शिकवते. हे या पॅटर्नमध्ये नवीन आहे, तर व्यवस्थित बघा, लक्षपूर्वक बघा मैत्रिणींनो. आणि जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत रिपीट बघा. एकदा की समजलं की सगळं सोपं होऊन जातं मैत्रिणींनो. त्यासाठी सुरुवातीला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्हाला. सुरुवातीचं जे नवीन शिकणार आहे त्यांनी 2 महिने जरी प्रॉपर एकदम मनापासून केलं तर आयुष्यभर तुम्हाला ती तुमची शिदोरी ठरणार आहे मैत्रिणींनो. हे बघा मैत्रिणींनो, हा जो खाली आपण 1 इंच माप मोजून ही तिरकी लाईन मारून घेतली, जी की जो आपलं मोंढ्याचा एंड येतो किंवा आपल्या ब्लाऊजची घडीचा जो शेवट येतो तिथून पुढे खाली 1 इंच अशी ही तिरकी लाईन ड्रॉ केली. आणि कटोरी मापासाठी आपल्याला आता तिथून पुढे हे बघा, छोट्या मापासाठी 4.5 इंच माप मोजायचे मैत्रिणींनो, जे की 32-34 घडीपर्यंत किंवा फीट छातीपर्यंत 34 इंचाचं जो आता आपलं 40 इंच फीट छातीचा ब्लाऊज आहे हा. त्याच्यासाठी मी 5 इंच इथे इकडनं माप, हे माप गरजेचे नाही आहेत मैत्रिणींनो, पण सुरुवातीला तुम्हाला आकार देणं सोपं जावं यासाठी हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, तिरक्या रेषेपासून पुढे मी 5 इंच अंतर मोजले. थोडंफार कमी जादा झालं तरीही चालणार आहे, परंतु मी तुम्हाला सांगण्यासाठी किंवा तुम्हाला सोपं जाण्यासाठी हे शिकवते. इकडनं 5 इंच आणि जो गळा आहे आपला, जो पुढचा गोलाकार गळा, तिथं आपल्याला 5.5 इंच किंवा 5 इंच या दोघांच्या मध्यापर्यंत एक पॉईंट करून घ्यायचं आहे 5-5.5 इंच अंतरावरती. आणि तिथून पुढे तुम्हाला कटोरी नेहमीप्रमाणेच मैत्रिणींनो, हे बघा, वरतून 5-5.5 इंच मापावरती. आणि आकार देण्या अगोदर मैत्रिणींनो पेन्सिल यूज करा, जेणेकरून आकार चुकणार नाही. हे बघा, इथून सुरुवात केल्यानंतर तुम्हाला डॅशमध्ये आकार देत जायचे, जेणेकरून तुमचा आकार चुकणार नाही, किंवा मग पेन्सिल यूज करा. हे बघा, ही तुमची कटोरी एक कटोरीचा रेडी आहे. आता ही कटोरी आपल्याला नंतर सेपरेट वाढवायला लागते. त्यासाठी आता हा तुमचा कटोरीचा जो पॅटर्न आहे तो रेडी झाला आहे मैत्रिणींनो. आता आपण हा कट करूया. यातनं आपल्याला बॅक मिळेल, शोल्डरची पट्टी मिळेल, ब्रा पट्टी मिळेल आणि कटोरी मिळेल. तर आपण आता हा पॅटर्न कट करूया. नक्की समजताय ना मैत्रिणी तुम्हाला? तुमच्या कमेंटमध्ये मला ते दिसत नाही म्हणून मी तुम्हाला विचारते. कटिंग करताना मैत्रिणी हे बघा, खालनं आपली जी उंची आहे ती कट केल्यानंतर इथनं असं हे बाहेरच्या मुंड्यातनं आकार कट करायचा आहे. या पद्धतीने मैत्रिणींनो कट करत जायचं आहे तुम्हाला. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला मिळेल. आपण हा ओपन करून घ्यायचा आहे. जो का आपला मध्य आहे हा कट करून घ्यायचा आहे. मध्य कट झाल्यानंतर मैत्रिणी हे बघा, 2 पार्ट भेटलेत आपल्याला, 1 आणि 2. हा आपला बॅक आहे.
हा पॅक बाजूला ठेवून द्यायचा, तो रेडी आहे आपलं. तर हे बघा, आता ब्रापट्टी कट करून घ्यायची. फ्रंट भागाचा, फक्त फ्रंट भागाचा हा 1 इंच आकार कट करायचा आहे. आणि हा हातला जो मोंडा आहे तोही कट करून घ्यायचा. गळा कट करून घ्यायचा. हा कटोरीचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा. तर चला पार्ट सेपरेट करून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, कट केल्यानंतर ही शोल्डर पट्टी निघाली आहे, हे ब्रापट्टी, आणि ही कटोरी निघाली. हा आपला पॅक. आता यात आपल्याला ही जी ब्रापट्टी आहे आपली ही वाढवून घ्यायची. तर आता ब्रापट्टी काळजीपूर्वक कशी वाढवायची ते बघा, म्हणजे तुमचा पॅटर्न हा तयार करून. हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला कटोरी वाढवायची. आता फक्त कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण कटोरी, ब्लाऊजची कटोरी ही सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. कटोरी जर छोटी झाली, कटोरी व्यवस्थित बसली नाही तर फ्रंटने ब्लाऊज ते वरती जातं. त्यासाठी कटोरी तुम्हाला व्यवस्थित समजावी यासाठी मी नवीन पार्ट तयार करणार आहे. त्यात मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची हे एकदम व्यवस्थित छान पद्धतीने समजावून सांगेल मैत्रिणींनो. तोपर्यंत तुम्ही आपण जो तयार केलेला पॅटर्न आहे कटोरी ब्लाऊजचा, तो तर तुम्हाला फार सोपा जाणार आहे. कारण अगोदरच्या व्हिडिओतल्या बऱ्याच गोष्टी त्यात आहे आणि तुम्ही पहिला पॅटर्न तयारही केला आहे. त्याच पद्धतीने आता नवीन पॅटर्न तयार करा. पॅटर्न तयार करताना मैत्रिणींनो, जर जमत नसेल, कुठला प्रॉब्लेम येत असेल, व्हिडिओ रिपीट बघून परत घरात रद्दी पेपरवरती पॅटर्न टाकून बघा. परत पॅटर्न तयार करा. तोपर्यंत बाय. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.